देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदान केलंय। नुकतेच मतदान करून हे सगळेजण बाहेर पडलेले आहेत। नागपुरात गेल्या 3 टर्मपासून भाजपचं वर्चस्व आहे, मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपनं माजी नगरसेवकांना संधी नाकारत तरुणांना संधी दिलेली आहे। आणि काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये झालेला रोड शो, नेत्यांच्या सभा, मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस हे महायुतीकडनं प्रचारामध्ये उतरलेले होते आणि काँग्रेस विरुद्ध भाजप अशी निवडणूक नागपूर महानगरपालिकेसाठी होतीये। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात मतदान केले, धरमपेठ या ठिकाणी। आतापर्यंत ज्या निवडणुका झालेल्या त्या वेळेला प्रचार सभांमध्ये, रॅलीमध्ये, प्रचारामध्ये कितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यस्त असले तरी आपल्या मतदाराचा अधिकार बजावण्यासाठी ते नागपूरमध्ये येतात आणि नागपूरमध्ये आल्यावर सहकुटुंब मतदानाचा अधिकार जे आहे ते बजावत असतात। हे आतापर्यंत आपण सातत्यानं पाहिलेलं आहे। यंदा जर आपण पाहिलं तर भाजप स्वतंत्रपणे 29 महानगरपालिकांपैकी जर आपण पाहिलं तर 9 महानगरपालिकांमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढतीये, स्वबळावर लढतीये। काही ठिकाणी त्यांची शिंदेसोबत युती आहे, काही ठिकाणी महायुतीसोबत भाजप जी आहे ती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। एकूणच जर पाहिलं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा पाहायला मिळतेय। आणि नागपूरचा जर आपण विचार केला तर नागपूर हा तर त्यांचा गडच राहिलेला आहे। विदर्भामधलं नागपूर हे महत्त्वाचं ठिकाण, महत्त्वाची महानगरपालिका आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते जे आहेत ते याच भागातून येतात। त्याच्यामुळे नागपूरमध्ये नेमकं काय होणार? नागपूरमध्ये मागच्या वेळेला भाजपला 108 जागा मिळालेल्या होत्या। यंदा हा आकडा प्लसमध्ये जातोय का की आणखीन काही चित्र असणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण भाजपला टक्कर देण्यासाठी नागपुरात काँग्रेस आहे, एकीकडे भाजपकडे कार्यकर्त्यांची फळी आहे किंवा संघटन शक्ती आहे असं म्हटलं जातंय, तर दुसरीकडे काँग्रेसकडे नागपुरातली पारंपरिक वोट बँक आहे। त्यामुळे नागपुरातलं चित्र हे उद्या आपल्याला काय बघायला मिळतंय याची उत्सुकता आहेच नागपूरकरांसोबतच संपूर्ण राज्यातल्या जनतेला देखील। भाजपनं यंदा जे काही माजी नगरसेवक आहेत त्यांना संधी नाकारली आणि तरुणांना संधी दिलेली आहे या महानगरपालिका निवडणुकीमध्ये। त्यामुळे भाजपचा मागच्या वेळेचा 108चा आकडा यंदा किती बघायला मिळतो हे देखील उद्या कळेल आपल्याला। तुर्तास आपण ही दृश्य बघतोय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या धरमपेठ या ठिकाणी आपल्या मतदान केंद्रावरती आपल्या आईसोबत, आपल्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावलाय। नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला या 4ही महानगरपालिकांमध्ये कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? विकास आणि ट्रान्सपरन्सी। मला वाटतं फार नसतो, काय सांगाल तरुणांना बाहेर पडून? नक्कीच, कारण तरुणाई ही उद्याचं आपलं फ्युचर आहे आणि त्यांनी बाहेर निघून मतदान करणं आपल्यासाठी खूप जरुरी आहे। त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत, जी मला वाटतं ट्रान्सपेरंट आणि गतिशील असेल, त्यांनाच ते वोट करणार। महत्त्वाची वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची निवडणूक, नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते? सगळ्यात महत्त्वाची नागपूरची निवडणूक आहे। आपण नागपूरचे आहोत, आम्ही नागपूरहून पुढे आलेलो आहोत आणि नागपूर गड आहे महाराष्ट्राचा, तर मला वाटतं खूपच जरुरी आहे। विकास किती महत्त्वाचा आहे मतदान करताना लोकांना, सामान्य मतदारांच्या मनामध्ये? मला वाटतं सगळ्यात अव्वल मुद्दा म्हणजे विकासाचाच आहे। विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी विकास आपल्या शहरात चालू झालेला जो आपल्याला दिसतोय त्याची गंगा घरापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचणार आहे। भावनेचं राजकारण केलं या संपूर्ण निवडणुकीमध्ये? आता प्रत्येकाच्या एक स्टॅन्स असतो, काही नसेल तर भावनेचं राजकारण असतं, पण ती भावना लागू पडते का खरंच आपल्याला ते पाहायला पाहिजे। विकासाच्या राजकारणाच्या मागे आपण सर्वांनी